मकर संक्रांतीला वापरात येणाऱ्या तिळाचे 7 आरोग्यदायी फायदे। मंडळी, संक्रांती आणि तीळ एकमेकांचे समानार्थी आहेत आणि हे अखंड सहसंबंध वैज्ञानिक आणि पौराणिक देखील आहे। मकर संक्रांतीच्या वेळी तिळाला विशेष महत्त्व आहे। हे धान्य म्हणून पूजनीय आहे आणि ते दानामध्ये देखील खाल्ले जाते आणि दिले जाते। आयुर्वेदिक औषधांमध्ये शरीराचे पोषण करण्यासाठी आणि एकूण आरोग्य वाढविण्यासाठी तिळाचा वापर फार वर्षापासून केला जात आहे। म्हणूनच असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाल्ल्याने एखाद्याच्या जीवनात चांगले आरोग्य आणि विपुलता येते। चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतीला वापरात येणाऱ्या तिळाचे आरोग्यदायी फायदे। नंबर 1, रक्तदाब नियंत्रित करते। तिळाच्या बियांमध्ये लिग्नांचे प्रमाण चांगले असते, जे रक्तातील लिपिड पातळी आणि रक्तदाब कमी करण्यास अत्यंत प्रभावी असते। शिवाय मॅग्नेशियम हे एक उत्तम व्हॅसोडायलेटर आहे, रक्तदाब कमी करणारे एजंट, आणि तिळात मॅग्नेशियम असते। तुमच्या पुदिन्याच्या चटणीत तीळ वापरा, हे तुमच्या पोटाला आराम देईल, तसेच तुमच्या हृदयासाठी देखील फायदेशीर ठरेल। नंबर 2, पचनक्रियेत मदत। फायबरच्या गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने ते साधे बी तुमचे अन्न चांगले पचवण्यास मदत करू शकते। तीळ बिया बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या आजारांना कमी करण्यास मदत करू शकते आणि त्याच वेळी तुमच्या आतड्याचे संरक्षण देखील करू शकते। ते नेहमीच तुमच्या मांस बर्गरच्या वरच्या थरावर शिंपडले जाते, यात आश्चर्य नाही। नंबर 3, केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते। आयुर्वेदात अकाली केस पांढरे होण्याचा त्रास असलेल्यांसाठी काळे तीळ लिहून दिले जाते। संशोधनातून असे दिसून आले आहे की तिळाच्या तेलाचा वापर केल्याने केसांची अकाली पांढरी वाढ रोखण्यास मदत होते। तुमच्या नियमित ग्रेव्ही डिशमध्ये तीळ शिंपडा आणि चव वाढवणारे म्हणून वापरा। नंबर 4, जळजळ कमी करते। तांब्याच्या उपस्थितीमुळे तीळ सांधे, हाडे आणि स्नायूंची जळजळ कमी करण्यास मदत करू शकते। ते संधिवातामुळे होणाऱ्या वेदना देखील कमी करू शकते। तांबे रक्तवाहिन्यांच्या भिंती, हाडे आणि सांधे मजबूत करण्यास मदत करते, हे देखील ओळखले जाते। नंबर 5, हाडांचे आरोग्य सुधारते। या बियांमध्ये झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने निरोगी हाडे तयार करण्यासाठी तीळ खूप मदत करू शकतात। ऑस्टिओपोरोसिस ग्रस्त असलेल्यांसाठी तीळ उपयुक्त ठरू शकते। संपूर्ण तिळामध्ये प्रति चमचा बियाणांमध्ये सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम असते। म्हणूनच जुन्या पिढीतील लोक त्यांच्या हाडांच्या खनिज घनतेला वाढविण्यासाठी झिंकयुक्त तीळ पसंत करतात। तुम्ही तीळ आणि गूळ घालून मिठाई बनवू शकता आणि दररोज कमी प्रमाणात खाऊ शकता। नंबर 6, कर्करोगाशी लढा। तिळामध्ये असणारी लिग्नांसची मोठ्या प्रमाणात उपस्थिती जळजळ आणि कर्करोगाशी लढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। ते शरीराचे अँटीऑक्सिडंट क्षमता देखील वाढवू शकतात। चांगल्या पोषणासाठी तुमच्या नियमित भारतीय ब्रेडसोबत तीळ वापरा। नंबर 7, वृद्धत्व कमी करते। तीळ हे सर्वात शक्तिशाली वृद्धत्व विरोधी पदार्थांपैकी एक आहे। काळ्या तिळात मोठ्या प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट पेशींना नुकसान करणाऱ्या आणि वृद्धत्व निर्माण करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावाला कमी करू शकतात। धन्यवाद।